आमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये। आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं, आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात, कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं अजितदादांच्या राष्ट्रवादी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये। दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्ह द्यावीत अशी याचिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। त्यामुळे विधानसभेपूर्वी अजितदादांच्या टेन्शनमध्ये भर पडलीये। सदर याचिका तातडीनं सुनावणी होण्यासाठी सूचीबद्ध करण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाकडे केली होती। त्यानुसार ही याचिका 25 सप्टेंबरला सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे। अजित पवार यांनी आमदारांसह बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत फूट पडली। त्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला आमदारांच्या बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ चिन्ह दिलं। तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नवीन नाव दिलं। नवीन नाव आणि चिन्ह घेऊन शरद पवार यांची राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीत उतरली आणि घवघवीत यश मिळवत 8 जागा जिंकल्या। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर यश मिळवता आलं। पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खरा पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या 6 फेब्रुवारीच्या निर्णयाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्ह देण्यात यावीत अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नवीन चिन्ह देण्याचे निर्देश दिलेत, तर अजित पवार यांची डोकेदुखी वाढू शकते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।